कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असणार. तर आज आम्ही जात आहोत गावाला आदूच्या बर्थडे साठी. आदूचा बर्थडे आता जवळ येतोय म्हणून आम्ही त्याचा बर्थडे आमच्या घरी, कोणतं गाव आपलं? धुळ्याला. सो आम्हाला जाताना आधी शिर्डी साईबाबांचं दर्शन घ्यायचंय आणि मग तिथून घरी जायचंय. घरून निघायला बराच उशीर झाला आदूमुळे, कारण कुठे जायचं असलं की आदूची किरकिर किरकिर खूप चालू असते. आता मागे बसलो तर त्याला मागे बिलकुल बसायचं नाहीये. सगळं आम्ही सेटअप करून ठेवलं होतं मागे, पण त्याचे पप्पा ड्रायव्हिंग करताय तर त्याला पप्पांच्या जवळच बसायचंय. आणि हे स्क्रीन आहे, सो स्क्रीन सोबत त्याला खेळायचंय म्हणून त्याला पुढे बसायचंय. थोडा वेळ खेळून झाला आणि तो इकडे असा झोपून गेलाय. तर शिर्डीला आम्हाला दर्शन घ्यायला रांगेत उभं राहणं आदूमुळे काही शक्य नाहीये, म्हणून आम्ही त्याचे पासेस काढलेत. सो ऑनलाईनच पासेस आम्ही काल घेतले होते, पण आम्ही 2 वाजेचा टाइम, म्हणजे 2 वाजेला दर्शन घेऊ असे पासेस घेतले, पण ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालाय. सो आपल्याला आता किती वाजतील तिथं पोचत 3 वाजतील. बघू आता 2 वाजेच्या टाइमाचे पासेस घेतले तर आता 3 वाजेला पोहोचू. तर मग आता तिथे गेल्यावर समजेल आम्हाला दर्शनाला मध्ये जाऊ देता की नाही. असं 1.5 तासाची झोप काढून झाल्यावर आदू आता उठून बसलाय. पुढे स्क्रीनवर गाणे चालू असतात म्हणून त्याला मागच्या सीटवर अजिबातच बसायचे नसते. त्यासाठी मलाही पुढे येऊन बसावं लागतं त्याच्यासाठी. आणि मग त्याचं कंटिन्यू सुरू असतं, हे गाणे लावा, असं करा तसं करा, चला कंटिन्यू सांगणं चालू असतं. थोडा वेळ खेळून झालं, थोडं खाऊ पिऊ घातला आणि परत अजून झोपून गेला. आता तो झोपला की आम्हाला दोघांना तर गाडीमध्ये इतकं बोर होतं की बस. तर आता इथून शिर्डी 17 ते 18 किलोमीटर आहे आणि हे उजव्या साईडला शिर्डीचं एअरपोर्ट आहे. इथं दिसत तर नाही व्यवस्थित मध्ये, पण आहे. हे काय आहे? तर आता आम्ही पोहोचलो शिर्डीला. आता वाजले दुपारचे 3. आता गाडी वगैरे पार्क करून दर्शनासाठी जाऊ. सो आता परत भेटू आपण दर्शनानंतर. आता मध्ये तर मला काही मोबाईल घेऊन जाता येणार नाही, सो आपण डायरेक्ट भेटू आता दर्शनानंतर. आदू आहे बघा, आदू असं बसून बसून झोपला आहे. आदू कसं झोपलाय. चला आता दर्शन झाल्यावर आपण भेटूया. बाय. सो गाईज, आता साईबाबांचं दर्शन वगैरे छान प्रकारे झालंय. रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्हाला 2 तास लागले. रविवार असल्यामुळे गर्दी खूप जास्त होती. पास काढूनही आम्हाला म्हणजे 1.5 ते 2 तास लागला मध्ये, पण साईबाबांचं दर्शन खूप छान प्रकारे झालंय. आता त्यानंतर आम्हाला आता जायचंय, म्हणजे आम्ही 3 वाजेला पोहोचलो होतो तर बाहेर आता आम्ही 5 वाजेला निघालो. आता 5 वाजले. आता आम्ही साई प्रसादालयकडे जाणार आहोत. तर हे आहे साई प्रसादालय, जिथे खूप छान प्रसाद
सर्व साई भक्तांना मिळत असतो. मला तर खूप जास्त आवडतो. आम्ही दरवेळेस जर समजा तिकडनं गेलो दर्शनासाठी तर साई म्हणजे प्रसाद खाल्ल्याशिवाय कधीच तिथनं जात नाही. मला खूप जास्त आवडतो तिथला प्रसाद. तर आम्ही इकडे आलो आणि त्याच्यासाठी कूपन असतात 10 का कितीतरी रुपयाला एक कूपन असतं एका जणाचं. पण मी आत्तापर्यंत जितक्याहीदा तिथं गेलेली आहे साई प्रसादालयमध्ये त्या दिवशी फ्रीमध्येच असतं जेवण. सो कूपन वगैरे काढायची काही गरज नसते. फ्रीमध्ये आम्ही गेलो होतो कूपन काढण्यासाठी, पण कूपन नाही घेतलं तरी चालतं आहे, फ्रीमध्ये होतं जेवण. तर प्रसादामध्ये डाळ, भात, चपाती आणि 2 भाज्या होत्या. खूप छान अशी टेस्ट या प्रसादाची असते. प्रसाद खाऊन झाल्यावर इकडे बाहेर आलो तर हे तर सगळ्यांनीच पाहिलं असेल, प्रसाद बनवतायत साईबाबा. ते खूप छान, मला ते वाटतं, खूप आवडतं. तर आता आम्ही जेवण वगैरे करून बाहेर आलो. ऑलमोस्ट आता 6 वाजलेले आहेत. 6 वाजले तरी पण अजून शिर्डीतच आहोत. सो मे बी घरी जायला आम्हाला 10 तरी आरामात वाजतील. संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि गर्दीमुळे जास्त वेळ लागला. सो आता झालं आहे फायनली. तर आता इथून डायरेक्टली आम्हाला घरी जायचं आहे. आता काही कुठं थांबायचं नाही आहे. सो तरी पण आम्हाला 10 वाजणार आहेत. सो बघू, चला. तर इकडे तुम्ही बघू शकता किती संध्याकाळ आम्हाला इथेच झालेली आहे. त्याच्यानंतर मी इकडे बाहेर आली तर मला हे नावाचे किचन इथं दिसले, तर मी आदूच्या नावाचं हे किचन घेतलं. अद्विक मला खूप जास्त आवडलं म्हणून. त्याच्यानंतर परत गाडीत बसलो आणि परत पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. तर गाडीमध्ये बिग बॉस बघत बघत आम्ही जात होतो. आपण एवढे थकून जातो. हे तर लहान बाळ आहे, ते पण खूप थकलेलं होतं आणि परत ते एकदा झोपून गेलं. असं बसल्या बसल्याच ते झोपून जातं. आता जेवण झालं. तर इथे रस्त्याचं काहीतरी काम सुरू होतं म्हणून ही एवढी सगळी ट्रॅफिक झालेली होती. तर त्या ट्रॅफिकमध्ये एक ते गाडी चालू असते तेव्हा थोडं बरं वाटतं आणि एवढ्या रात्री एवढं दिवसभर प्रवास करून गाडी थांबली तर खूप बोर होतं. म्हणून इथं आजूला असं खेळवणं माझं सुरू होतं. हॅलो हॅलो हाय. ओ बोर होत आहे, बोर होत आहे. काय दे दिशू दिशू दिशू. तुझं जेवण झालं? तर ऑलमोस्ट आता रात्रीचे 11:15 झालेले आहेत. अजून आम्हाला इथून पुढे घरी जाण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. ऑलमोस्ट रात्रीच्या 11, 11:15पर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर इथंच मी माझा व्हिडिओ संपवते. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.